चला तर आता बनवते शेवाळ्याची खीर. तर खूप दिवस झालं शेवाळ्याची खीर आहे तर खाल्लीच नव्हती. याच्या अगोदर घरी केलेल्या शेवाळ्याची खीर अधूनमधून बनवायची. पण जेव्हापासून शेवाळ्या संपल्या तेव्हापासून खीरच खायची बंदच झाली होती जवळपास. आणि आता चला म्हणलं आता बरेच दिवस झाले खीर खाल्ली नाही, आता बनवावी. पहिल्या शेवाळ्या विकत जाऊन आणल्या आणि मस्त अशी आता खीर बनवते. खीर कशी बनवते ते पण तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिलं तुपामध्ये छान शेवाळ्या भाजून घ्यायच्या. शेवाळ्या छान भाजल्या की म्हणजे असं हे होत नाहीत, जास्त शिजत वगैरे नाहीत, एकदम छान सुटसुटीत होत्यात शेवाळ्याची खीर. नंतर साईडला काढून घ्यायचं. त्याच कढईमध्ये दूध गरम करून घ्यायचं. दूध गरम झालं की ड्रायफ्रुट्स टाकायचे, इलायचीची पावडर टाकायची, थोडीशी साखर टाकायची आणि नंतर छान तुपामध्ये भाजून घेतलेल्या शेवया टाकायच्या. आणि जास्त काही शिजायला वेळ लागत नाही, कारण शेवया एकदम पातळ होत्या. त्यामुळे एक उकळी काढली की मस्त अशी आपली शेवयाची खीर तयार होती. इलायचीची पावडर जरा जास्तच टाकायची, मस्त वास सुगंध येतो. आणि बघू शकता आपली शेवयाची खीर आहे तर तयार झाली. चला तर या गरमागरम शेवयाची खीर खायला थंडीमध्ये. तर बाय.